नमस्कार मित्रांनो, तर सोयाबीन काढून आणलेली आहे आणि मी आता सोयाबीन वाळू घातली. 2 दिवस झाले सोयाबीन वाळू घालून. आज भरणार आहोत सोयाबीन आम्ही. तर लेकरं बी भरू लागले, 2 माझ्या मुली आणि ही माझी आई पण आहे. आई पण भरती. टोपल्यानं भरताव, पोत्यात आणून ओताव. लावण्याचे पाय पोळालेत म्हणून ही हातरले साडीचं. अका लेकरं कशी गोळा करायली ती देव्याने. आणि लावण्या आई भरून द्यायली लावण्याला. लावण्या आणून टाकायली पोत्यात. बघू शकता काही 2-3 पोती भरली ती. दोघी जणी पण भरून आणून टाकायला त्या. काही लाव देव्याने पटापटा भरून आणून टाकायला त्या. बघू शकता. आणि आमची सोयाबीन खूप पाण्यात गेली, त्याच्यामुळे कमी निघालेली आहे सोयाबीन. ते म्हणतात ना, देव जसं ठेवेल तसं राहावं लागतं. तसं झालं ह्या वर्षी आमचं. पूर्व आणून द्यायच्या. मी पोतं भरायला लागलो, त्यांना धरायला येत नाही. पोती भरली ती, अजून भरायची ती. तिथं घरात पण आणून ठेवलेत काय पोते, बघू शकता तुम्ही. आणून दिले त्या पुरीवा आणि मी पोत्यात ओतायला लागलो. गरम तर खूप होत होतं, आबाळाचं ऊन होतं, ऊन लई लागायला होतं. देवाने तर खालची राहिलेली जी सोयाबीन होती ती चाळून घ्यायली. माती निघायला लागली का, बघू शकता. माती खाली राहिलेली सोयाबीन चाळून घ्यायला लागली तिनं. आणि लावण्या 2-2 टोपल्यानं आणून दिली. 2 टोपले 1 बकेट आणून द्यायला लागली लावण्या. देव्याने चाळणीनं चाळून भरायला लागली पोत्यात. आई भरभर दिली. आणि मी पण राहिलेली थोडी होती ती पण भरू लागायला लागली. पोत्याने भरू अर्ध पोतं करायचं आणि भरायचं, तिथून नेऊन ठेवायचं घरात. मी पण भरू लागायला लागलो. काही खाली माती, अर्ध पोतं घेऊन नेऊन ठेवायचं घरात. ऊन खूप पडलेलं आहे मित्रांनो, का बघू शकता. आणि व्हिडिओला मी इथंच एंड करते. चला तर मग ठेवते व्हिडिओ. सर्वांना बाय बाय. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. नवीन असेल कोणी तर चॅनलला सबस्क्राईब करा. बाय बाय सर्वांना. देवेने आणून उठते आहे इथं सोयाबीन.